फ्रेंड्स, वेलकम टू माय द्विजा. माझ्या बाळाची वाढ अगदी व्यवस्थित होती हे मला कसं कळेल? कित्येक जणांना असं वाटतं बाळाची वाढ म्हणजे वजन वाढलं पाहिजे, बाळ गुटगुटीत दिसलं पाहिजे आणि बाळाने खूप वेळ झोपलं पाहिजे म्हणजे बाळाची वाढ होते. तर हे कम्प्लीट मिथ. मी श्रेया शाह, चाइल्ड प्ले थेरपिस्ट. आपण काही खूप महत्वाच्या टॉपिकवरती आज डिस्कस करणार आहोत की बाळाची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट किंवा बाळाची वाढ ही नीट होती आपल्याला कोणकोणत्या फॅक्टरनी कळू शकतं आणि आपण कोणत्या चुका नाही करायच्या. पहिली आणि महत्वाची गोष्ट, तुमचं बाळ तर 0 ते 6 महिन्याच्या मध्ये असेल तर तुम्हाला लक्षात ठेवायचंय त्यांचं वजन किती व्यवस्थित वाढतं. आठवड्याला 150 ग्रॅम वाढलं पाहिजे. तुमचं बाळ झोपतंय का? 24 तास नाही झोपलं पाहिजे, पण टोटल 15 ते 16 तास 24 तासात झोपू शकतं, पार्ट मध्ये किंवा कॉन्स्टंट. बट ते खूप जास्त मदत. स्लीप हा खूप महत्वाचा फॅक्टर असतो बाळाच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी. त्यांची वाढ जर नीट पाहिजे असेल तर त्यांनी प्रॉपरली झोपलंच पाहिजे, लवकर झोपलं पाहिजे, लवकर उठलं पाहिजे, अख्ख्या रात्रीत कमी उठलं पाहिजे. या गोष्टी खूप महत्वाच्या. म्हणून आपण म्हणतो की तुम्हाला जर बाळाला स्लीप ट्रेन करायचं असेल तर तुम्ही नक्की स्लीप ट्रेन करू शकता. आपली बाळं युजली 3ऱ्या महिन्यापर्यंत अख्खी रात्रीत 2दा उठू शकतात आणि 3ऱ्या-4थ्या महिन्यापर्यंत नंतर हार्डली ते अख्ख्या रात्रीत एकदा उठतात आणि इट विल गेट सॉर्टेड. खूप सोपं होऊन जातं ते आपल्यासाठी. सेकंड, न्यूट्रिशन म्हणजे बाळाला फीडिंग वेळेवर मिळालंच पाहिजे. माझं बाळ झोपतच नाही श्रेया, 4-4, 5-5 तास झोपतं, मग मी काय करू? काही लोक एक्स्ट्रीम असतात, जेवढ्या वेळ झोपते तेवढ्या दूधच पाजत नाही. आणि काही लोक डॉक्टरने सांगितले दर 2 तासांनी पाजलं पाहिजे, दर 2 तासांनी उठून उठून दूध पाजतात. तर तुम्हाला बाळाची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट नीट पाहिजे असेल तर तुमच्या बाळाने दिवसा दर 1.5-1.5 तासांनी फीड केलं पाहिजे आणि रात्री 3 ते 5 तासांनी एकदा फीड केलं पाहिजे. सो हे खूप जास्त महत्वाचं आहे की तुम्ही बाळाला योग्य फीडिंग द्याल. सो दिवसा बाळाला दर 1.5-2 तासांनी आणि रात्री 3 ते 5 तासांनी एकदा, पण फीड हे मिळालं पाहिजे. टू मच फीड नका देऊ, बाळाला टू मच गुटगुटीत नाही करायचं. म्हणजे बाळ कसं गुटगुटीत असल्यानंतर त्याची वाढ चांगली असं काही नाही. आठवड्याला 150 ग्रॅम वजन वाढलं पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट, बाळाला अखंड मांडीत ठेवू नका, झोळीत ठेवू नका, पाळण्यात ठेवू नका. सवय लागेल हा भागच नाही, पण बाळाच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी बाळाने जमिनीवर राहणं, फ्लोअर टाइम एक्सप्लोअर करणं हे खूप जास्त महत्वाचं, कारण ते बाळाच्या वाढीसाठी खूप जास्त महत्वाचं. ही गोष्ट तुम्ही जेवढ्या लवकर समजून घ्याल तेवढं ते तुमच्यासाठी खूप जास्त चांगलं. चौथी आणि महत्वाची गोष्ट, तुम्हा लोकांना हे पण समजून घ्यायचंय की बाळाची झोप ही खूप महत्वाची असते त्यांच्या वाढीसाठी. तर तुमच्या बाळाने 10 वाजल्याच्या आधी झोपणं आणि सकाळी 6 ते 8च्या मध्ये उठणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. हे जेव्हा तुम्ही समजून घ्याल तेव्हा तुम्हाला न्यूट्रिशन, बाळाचं झोपणं, बाळाला अखंड झोळी, पाळणा, मांडीत नाही ठेवणं बाळासाठी किती महत्वाचं आहे तुम्हाला कळेल. आणि 5वी आणि महत्वाची मिस्टेक जे खूप सारे पॅरेंट्स करतात की बाळाला सारखी सारखी मदत करायला जातात. मी बाळाला मदत करते, मी उचलून बाळाला वरती ठेवते, मी बाळाला चढायचा प्रयत्नच करू देत नाही. बाळाने प्रयत्न केले नाही तर त्यांची वाढ कशी होणार? बॉडीची नाही, डोक्याची, मेंदूची, प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची, इमोशन्सची. बाळाला मी बिलकुल रडू देत नाही. रडलं गेलं की लगेच दूध पाजते. रडणं महत्वाचं आहे ना, इमोशनल डेव्हलपमेंटचा भाग येतो. तुमचं बाळ आता बोलू नाही शकत, म्हणून तुमचं बाळ फक्त रडूनच गोष्टी एक्सप्रेस करू शकतो आणि ते बाळासाठी खूप जास्त महत्वाचं. म्हणून ह्या चुका आपल्या आयुष्यात करायच्या नाही. ग्रोथ म्हणजे ते, म्हणजे वाढ म्हणजे ते जे तुम्ही मोजू शकता. वजन, उंची, हेडचा सर्कम्फरन्स. डेव्हलपमेंट म्हणजे ते जे तुम्ही मोजू नाही शकत. मान कधी धरणार, बाळ तोंडात बोट का घालतंय, बाळ एका जागी बघतच का राहतंय, बाळ रिस्पॉन्ड का नाही करत आहे वेगवेगळ्या आवाजांना अजून, की माझं बाळ बसणं कधी चालू करेल. ह्या ज्या गोष्टी तुम्हाला मोजता येत नाही ना, ज्या स्किल्स आहेत जे पिल्लू हळूहळू डेव्हलप करतं. झोपणं पण एक स्किल आहे. जे स्किल्स तुमचं पिल्लू हळूहळू डेव्हलप करतं, त्या सगळ्या स्किल्सना आपण म्हणतो डेव्हलपमेंटल स्किल्स. जर तुम्हाला तुमच्या बाळाच्या डेव्हलपमेंट वरती आमच्याबरोबर काम करायचं असेल, बी पार्ट ऑफ गुरुकुल बॅचेस. मी इथे डिटेल्स लिहिते, कनेक्ट विथ अस. तर तुम्हाला माझ्याशी 1-on-1 बोलायचं असेल किंवा बाळाला स्लीप ट्रेन करायचं असेल किंवा बाळाचं योग्य न्यूट्रिशन दिलं पाहिजे ह्याच्याबद्दल माझ्याशी बोलायचं असेल तर नक्की कनेक्ट व्हा फॉर अ पर्सनल कन्सल्टेशन. हॅव अ ग्रेट टाइम. टेक केअर. बाय बाय.